आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की। त्यासाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे, गूळ आणि थोडंसं तूप। जेवढे शेंगदाणे तेवढेच आपण गूळ घेतलेला आहे। एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे मंद आचेवर भाजल्यामुळे त्याची साल छान निघते आणि चिक्की सुद्धा कुरकुरीत होते। मंद आचेवर भाजून झाल्यानंतर आपण त्या शेंगदाण्यांची साल काढून घेऊया। शेंगदाण्यांची साल काढून झाल्यानंतर ते काही असे दिसतील। त्यानंतर आपण एका ताटावर तूप लावून ते ताट साईडला ठेवूया। तोवर एका कढईत आपण गूळ विरघळवून घेऊया। गुळाचा छान पाक तयार होईपर्यंत आपण ढवळत राहू। बाजारात चिक्की गूळ सुद्धा मिळतं, त्याने चिक्की खूप छान होते। आपण ही पाक छान असं तयार करून घेऊया। पाक छान असं तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे मिक्स करूया। शेंगदाणे मिक्स केल्यानंतर त्याचं मिश्रण बनवूया। ते शेंगदाणे एकजीव झाल्यानंतर आपण त्या ताटावर, तूप लावलेल्या ताटावर काढून घेऊया। त्यांना पसरवून त्याच्या वड्या करूया आणि ही आपली शेंगदाणे चिक्की तयार।